उद्या होणारा टीईटीचा पेपर आजच फुटला आणि सत्यजित तांबे यांनी 2-3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्या ठिकाणी त्या वक्तव्याची प्रचिती आली. त्यांनी असं सांगितलं होतं, की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार जर कोणत्या विभागामध्ये होत आहे, तर तो होतोय शिक्षण विभागामध्ये. आणि खरंच आपण पाहिलं असेल, वारंवार पेपर फुटतायत आणि हा टीईटीचा पेपर फुटण्याचा पहिला प्रसंग नाहीये. याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी टीईटीचे पेपर फुटले होते. मग हे प्रशासनामध्ये लोक करतेत काय? नेमकं काय करायला ते? अरे जर तुम्हाला विद्यार्थ्याचे पेपर नीट घेता येत नाहीत, शिक्षकांचे पेपर नीट घेता येत नाहीत, मग प्रशासन कशा पद्धतीने चालवतायत तुम्ही? म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर या अगोदर नीटचा पेपर या ठिकाणी फुटला होता. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांना काय त्रास होतो हे त्या विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. कारण की या प्रशासनामधले जे लोक आहेत, हे राज्यकर्ते त्यांना माहिती आहेत, हे विद्यार्थी आणि हे शिक्षक काहीच करू शकत नाहीत. कारण की ना हे रस्त्यावर उतरू शकत नाहीत, ना आपल्या विरोधात आंदोलन करू शकत नाही. त्यामुळे यांच्या बाबतीत काहीही करा, काहीही चुकी जाऊ द्या, हे आपलं काहीच करू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी या पद्धतीच्या घटना होत आहेत. मला एक म्हणायचं, पेपर फुटल्यानंतर जर एक असं लांब लचक लाकूड घेतलं आणि जर ते पेपर फोडणाऱ्याच्या टकुऱ्यात जर आणलं तर होत नाही का? मिटतोय प्रश्न, पण ते होत नाही. एक लांब लाकड घेऊन जर या ठिकाणी त्यांना बरोबर कार्यक्रम केला तर यानंतर पेपर फुटणार नाही. पण ते आपण करणार नाही, कारण की इथं कुठंतरी तुमचा सुद्धा या ठिकाणी स्वार्थ आहे. तुम्ही सुद्धा कोणाचे ना कोणाचे तरी कानकोंडे आहेत. म्हणून या ठिकाणी या पेपर फुटीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई होत नाही. जर या लोकांवरती कठोर कारवाई झाली ना, आपल्याला ज्यावेळेस नीटचा पेपर फुटला होता तेव्हा शिवराज जे आरसीसी वाले आहेत, मोठे गावकर सर, हे दिसत होते की पेपर फुटलाय, बेटा तू कुठे आहेस, हे दिसत होते मोठे गावकर सर. पेपर फुटल्यानंतर आता कुठे गेलेत? आरसीसीचे मोठे गावकर सर यांच्या बाबतीत कोणतीच बातमी दिसत नाहीत. आणि मी तुम्हाला छाती टोकपणे सांगतो, आणखीन 3 वर्षानंतर स्पष्ट अशी बातमी लागलेली असेल की मोठे गावकर सर यांची पेपर फुटीच्या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे. या प्रकारच्या बातम्या तुम्हाला आणखीन 2-3 वर्षांनी ऐकायला भेटतील. का नाही? म्हणजे जे मोठे गावकर सर ज्यांनी जे साम्राज्य तयार केलं होतं त्यांची प्रॉपर्टी पूर्णपणे सीज का झाली नाही? त्यांचे क्लास आय थिंक काहीतरी चालू झाले असतील, काही चालू होणार असतील. हे जर सगळं बंद केलं असतं ना, हे पेपर फुटणारे परत पेपर फोडीत बसले नसते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य ज्या शिक्षकांच्या हातात आहे, त्या शिक्षकांचा जर या ठिकाणी पेपर या महाराष्ट्रामध्ये फुटत असेल तर महाराष्ट्राची अवस्था किती रसातळाला गेली याची कल्पना या ठिकाणी आपण सगळेजण करू शकतो. त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे जे कोणी शिक्षण मंत्री असतील त्यांना विनंती आहे, या पेपर फुटीच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने लक्ष घाला. या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जे कोण लोक आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा. त्यासाठी एक वेगळा कायदा काढा की पेपर फुटीच्या म्हणजे जर पेपर फुटीचं प्रकरण झालं तर त्याच्यामध्ये जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होईल, यासाठी तुम्ही कायदा पारित करा. जर हे करणं होत नसेल त्या ठिकाणी तुम्ही नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. असा संताप, असा राग जनसामान्य असतील, त्याच्यानंतर शिक्षक असतील, विद्यार्थी असतील यांच्या मनात या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळं लोकांच्या आक्रोशाला सामोरं जाण्याच्या अगोदर वेळेत शहाणे व्हा आणि यानंतर या महाराष्ट्रामध्ये कोणताच पेपर फुटणार नाही याची कृपया काळजी घ्या. कारण की या ठिकाणी जर शिक्षकांच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही चुकीचे निर्णय घेत असाल आणि विद्यार्थ्यांवरती आणि शिक्षकावरती अन्याय होत असेल तर या ठिकाणी खरंच, कारण की विद्यार्थी आणि शिक्षक या देशाचं भवितव्य असतात आणि या जर भवितव्यासोबत जर तुम्ही खेळत असाल तर महाराष्ट्र रसातळाला जायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळ आताच आहे. आता तरी सुधरा रे बाबांनो.